सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। खरं तर हा जो माळशेज घाट बोरांडे पंप स्टोरेजचा जलविद्युत प्रकल्प आहे, याविषयी तालुक्यामध्ये एक अस्वस्थता आहे, एक नाराजी आहे, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। मधल्या काळात संसदेचं अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे मी व्यक्तिगत याविषयी भाष्य केलं नाही, परंतु सातत्यानं याचा पाठपुरावा, याचा संपूर्ण माहिती ही घेऊन माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय पर्यावरण मंत्री महोदय केंद्रातले असतील, यांना आपण या आधीच पाठपुरावा केलेला आहे, या आधीच यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे। मध्यंतरी तालुक्यात काही जणांनी आवर्जून प्रश्न विचारला होता, खासदार जिवंत आहेत का? प्रत्येकाची आपापली एक पातळी असते, त्यामुळे त्याविषयी भाष्य करण्यापेक्षा एवढंच म्हणून की जिवंत राहिलं तर किड्या मुंगे पण जिवंत राहतात आणि रंग बदलणारे सरडे सुद्धा जिवंत राहतात। जिवंतपणाचं लक्षण काय असतं तर जे संतांनी सांगितले ते म्हणजे अभ्यासूनी प्रगटावे। आणि त्यामुळे क्लिप्सच्या बाबतीत म्हणाल तर आजच्या प्रेझेंटेशनच्या ज्या काही क्लिप्स आहेत, या क्लिप्स अभिमानानं चार चौघात बघता येण्यासारख्या असतील, ज्याच्यातून नॉलेज वाढेल, सहकुटुंब बघताना लोकांना कळेल की तालुका नक्की कुठल्या संकटातून जातोय। कदाचित काही लोकप्रतिनिधींना त्यांच्या अतिशय व्यस्त व्यापामुळे हा अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल, म्हणून तुमच्या माध्यमातून मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो की हा प्रकल्प काय आहे, याच्यातून नेमके काय धोके आहे हे व्यवस्थित प्रत्येकानं समजून घ्यावं। आणि म्हणून त्यासाठी थोड्याशा विस्तृत अशा पत्रकार परिषदेचं आपण हे आयोजन केलेलं आहे। सर्व पत्रकार बांधव असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। माझ्या आदिवासी भागातले अनेक कार्यकर्ते आज महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला गेले, त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी आम्ही तिकडे आहोत, परंतु आमचं या सगळीकडे लक्ष आहे, कारण आपण जो काही आतापर्यंत जिल्हाधिकारी महोदय असतील, केंद्रीय मंत्री महोदय असतील, यांच्यापर्यंत केलेला पत्रव्यवहार हा त्यांना संपूर्णपणे अवगत आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया। तर नेमका प्रकल्प काय? माळशेज घाट बोरांडे पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प असं आपल्याला सांगण्यात आलं। आजच्या पत्रकार परिषदेत आपण नेमकं काय बघतोय? नेक्स्ट, हा प्रकल्प नेमका काय आहे, हा कुठं उभा राहणार आहे, याचा करार हा फार महत्वाचा मुद्दा आहे। याचा करार हा कोणाकोणात झाला? अनेकांचं असं एक गैरसमज आहे की हा केंद्र शासनाचा प्रकल्प आहे, तर याचा करार हा कोणाकोणात झालाय? जमीन, पाणी आणि पैसा अहवालातले आकडे नेमकं काय सांगतायत? याचे पर्यावरणीय परिणाम नेमके काय आहेत? याचा एक एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो म्हटला जातोय, या अहवालातल्या गंभीर त्रुटी काय आहेत आणि याच्यामधली आमची मागणी काय आहे आणि सरकारला आमचे प्रश्न काय? ते एकूण पुढची स्लाइड प्रकल्पाचं संपूर्ण स्वरूप तुम्हाला दिसेल। या प्रकल्पाच्या स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी याची कल्पना आहे। एकूण कायम स्वरूपी संपादित होणारी जी जमीन आहे ती 166 हेक्टरची जमीन आहे। एकूण प्रकल्प जो सांगितला जातोय तो 1,500 मेगावॅटचा प्रकल्प सांगितला जातोय। यातून पुढे गेल्यानंतर आता जे दिसतंय हे फक्त हिमनगाचं एक वरचं टोक आहे। याच्या खाली एकूणच सह्याद्रीच्या पर्यावरणीय संतुलनासाठी जुन्नर तालुक्यातला हा केवळ मी अतिशय जबाबदारीनं हे विधान करतोय, हा प्रकल्प आता फक्त आदिवासी भागासाठी संकट वाटत असला तरी हा प्रकल्प केवळ आदिवासी भागासाठी संकट नाही, हा पुढे जाऊन संपूर्ण पूर्व भागासाठी सुद्धा एक फार मोठी धोक्याची घंटा ठरू शकतो। आणि असा एक प्रकल्प होत नाहीये, या पद्धतीच्या 59 प्रकल्पांचा MOU हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी हे प्रकल्प होत आहेत
त्या तिथल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी ही विनंती आहे की आपण याकडे बारकाईनं बघावं, कारण हे नेमकं काय घडतंय हे आपल्या सगळ्यांना समजायला हवं. बरं, हे दाखवत असताना केवळ जलविद्युत प्रकल्प असं जे म्हटलं जातं किंवा हा एनर्जी स्टोरेजचा प्रकल्प हे म्हटलं जातं, हा सुद्धा एक मुखवटा आहे अशी शंका आहे, ज्याकडे मी पुढच्या टप्प्यात येतो. आता पुढे जाऊयात, प्रकल्प नेमका काय आहे, कारण आपल्यापैकी अनेकांना नेमका प्रकल्प काय माहीत नाहीये. त्या पद्धतीनं 2 जलाशय तयार करण्यात येणार आहेत. वर आडोशीला हा जुन्नर तालुक्यातला जलाशय असणार आहे, जो साधारणतः 7.15 MCMच्या कॅपॅसिटीचा जलाशय असणार आहे, आणि दुसरा जलाशय हा 8.10 MCMचा हा जलाशय असणार आहे. आणि मध्ये हे जे तुम्हाला ब्लॅक लाईन दिसतीये, हे जे इथे मध्ये दिसतंय, हे भूमिगत वीजगृह असणार आहे. हे भूमिगत वीजगृहाच्या माध्यमातून, टनेलिंगच्या माध्यमातून जेव्हा रात्री स्वस्त वीज वापरून या खालच्या जलाशयातलं पाणी वरच्या जलाशयात सोडलं जाणार, आणि मग या टनेलच्या माध्यमातून पाणी खाली येत असताना जेव्हा वीज दर जास्त असतो तेव्हा हे पाणी खाली सोडून 6 तास वीज निर्माण केली जाणार, अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रकल्प. जेव्हा 59 प्रकल्प आपण बघतो तेव्हा 59 प्रकल्पांची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नुसार जी प्रस्तावित कॅपॅसिटी जी म्हटली जाते ती 80,000 मेगावॅटची कॅपॅसिटी सांगितली जाते. पण 2030 पर्यंतची एकूण महाराष्ट्राची एनर्जी रिक्वायरमेंट जर बघितली तर ही 80,000 मेगावॅट नाही. शंकेची जी पाल चुकचुकते ती इथे चुकचुकते की जी महाराष्ट्राची रिक्वायरमेंटच नाही अशा पद्धतीच्या एनर्जी स्टोरेजचे 59 प्रकल्प सह्याद्रीवर लादण्याचं नेमकं कारण काय. आणि यामध्ये बांधकाम कालावधी हा 5 वर्ष आहे. यामधल्या हे जे वाक्य हे फार महत्वाचं आहे. हे जे डोंगर पोखरून या पद्धतीच्या नलिका आणि प्रेशर शॅफ्ट जे केले जाणार आहेत, हे यासाठी फार मोठ्या प्रमाणावर स्फोटाची गरज भासते. यामध्ये ब्लास्टिंगची गरज ही फार मोठ्या प्रमाणावर भासते. आत्ता कंपनी असं म्हणत असली की आमच्याकडे या संदर्भातली टेक्नॉलॉजी आहे, तर कुठल्याही अहवालामध्ये या संदर्भातल्या कुठल्याही टेक्नॉलॉजीचं कुठेही ना स्पष्टीकरण आहे, ना या टेक्नॉलॉजीचं कुठेही एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. आणि सह्याद्रीच्या एकूण कातळाची रचना जर आपण बघितली तर हा संपूर्ण सह्याद्री हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आपला पर्वत आहे. आणि सह्याद्री जो बनलेला आहे यामधला पुढचा फार मोठा धोका तुम्हाला सांगतो. सह्याद्री जो बनला हा ज्वालामुखीतून बनलेला आहे. त्यामुळे ज्वालामुखीतून जेव्हा एखादा पर्वत बनतो तेव्हा तो लेयर्सनी बनत असतो. ज्वालामुखीचा आत्ता एक स्फोट झाला, त्यानंतर काही महिन्यांनी काही वर्षांनी स्फोट झाला, त्यानंतर काही वर्षांनी स्फोट झाला. त्यामुळे आधीचा लाव्हारस थंड झालेला, त्यानंतर दुसरा स्फोट झाल्यानंतर दुसरा लाव्हारस थंड होतो. आणि त्यामुळे 2 लेअर मध्ये, ज्याला आपण सायफन म्हणतो, ज्याला आपण गॅप्स म्हणतो, या असण्याची फार मोठी शक्यता आहे. आणि हा प्रकल्प डिझाईन करत असताना याचा जिओलॉजिकल स्ट्राटा सर्वे हा आपल्या कोणाही समोर अजून नाही. त्यामुळे आज आपण आदिवासी भागातला एक प्रकल्प म्हणत असलो तरी यावरच्या जलाशयापासून पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकाल प्रकल्प नेमका कुठं उभा राहणार आहे. जर हे 2 जलाशय आपण बघू शकत असाल तर आपण माहिती काढा, आडोशी पासून जिथे दुर्घटना घडली होती त्या माळींचं अंतर किती आहे. आडोशी पासून माळींचं अंतर किती आहे, जिथे जिओलॉजिकल स्ट्रॅटामध्ये मी म्हणालो लेअरिंगने पर्वत बनतो, या लेयर्सची माहितीही नाही. आणि जर या लेअरिंग मध्ये जर पाणी गेलं तर काय होऊ शकतं हे आपण माळींमध्ये पाहिलेलं आहे. आपण माळशेज घाटामध्ये वारंवार दरड कोसळण्याचा जो प्रकार आपण सातत्यानं अनुभवत असतो, माळशेज घाटापासून या प्रकल्पाचं अंतर किती हे आपण पाहावं. आणि आता आपल्याला जे सांगितलं जात आहे तो एकच प्रकल्प सांगितला जातोय. यामध्ये 2 प्रस्तावित प्रकल्प आहे. हा प्रकल्प एक अदानीचा प्रकल्प आहे आणि दुसरा टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा THDCचा जो दुसरा माळशेज घाटचा पंप स्टोरेज प्रकल्प आहे. असे 2 प्रकल्प याच भागात येत आहेत. आणि ही शेवटची ओळ जर तुम्ही बघितली तर हा संपूर्ण डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट जो सह्याद्री बनलेला हा डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट मध्ये आलाय. आणि हा भूकंप प्रवण क्षेत्र 3 या कॅटेगरीतला आपला संपूर्ण सह्याद्रीचा भाग आहे.
मग भूकंप प्रवण क्षेत्र 3 या टप्प्यातला आपला संपूर्ण सह्याद्रीचा भाग असताना वरचा आडोशीचा जर तुम्ही जलाशय बघितला तर हा जवळपास नाणेघाटाच्या टॉपवर येतो. त्यामुळे भूकंप प्रवण 3 क्षेत्रामध्ये वरचा जलाशय हा इतक्या टॉपवर ठेवलेला आहे, त्यातून पाणी खाली पर्कोलेट होण्याची भीती आहे. आणि त्याच्या पुढचा तुम्ही जेव्हा इम्पॅक्ट असेसमेंट बघता त्यामधला दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. इथं हा जर सर्वे बघितला किंवा ही जर लोकेशन बघितली तर इथे 2 काय गोष्टी येत आहेत. ही सह्याद्रीची मुख्य रांग आहे, हा नाणेघाट आणि जीवधन किल्ल्याचा परिसर येतो. आता हा संपूर्ण भाग 6 जुलै 2022 ची जी इको सेन्सिटिव्ह झोनची जी मसुदा आहे, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा जो मसुदा आहे, यामध्ये हा संपूर्ण भाग समाविष्ट आहे. म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनचं कारण देऊन आमच्या आदिवासी बांधवांवर अनेक मर्यादा लादल्या जातात, इतर अनेक प्रोजेक्ट्सला मर्यादा लादल्या जातात. मात्र या प्रोजेक्ट्सला बिनबोभाट परवानगी दिली जाते थेट इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये, भूकंप प्रवण क्षेत्र 3 मध्ये. हे नेमकं का होतं, हा महत्वाचा प्रश्न. आता पुढचे मुद्दे जे लोकांना वाटतं की नेमका करार कोणात झालाय, यामध्ये केंद्र सरकारची भूमिका काय, यामध्ये राज्य सरकारची भूमिका काय. आज दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ. त्यामुळे ज्यांना कोणी जिवंत आहेत काय प्रश्न आहेत, त्यांनी नेमकं काय केलं हे आपल्याला बघावं लागेल. पुढची स्लाइड. हा महाराष्ट्र शासन आणि अदानी समूह यांच्यामध्ये झालेला करार आहे. सामंजस्य करार कोणामध्ये झाला? महाराष्ट्र सरकार आणि अदानी उद्योग समूह याच्यामध्ये या 5 पंप स्टोरेजसाठी झाला. त्यानंतर शासनाने, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाकडे ही परवानगी पाठवली. त्यानंतर क्षमता ही बदलण्यात आली आणि पुढची ही जी गोष्ट ना मे 2026 याच्यामध्ये फार मोठी गंमत आहे की याच्यामध्ये जो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ही जी गोष्ट देण्यात आलेली आहे, जो EIA चा अहवाल 2026 मध्ये प्रकाशित करण्यात आला, या प्रारूप अहवालाचा सारांश फक्त सांगण्यात आला, पण याचं आधारभूत सर्वेक्षण मात्र डिसेंबर 2023 ते 24 मध्येच करण्यात आले. त्यामुळे आत्ताची परिस्थिती काय आहे या अहवालात कुठेही आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्यांनी महाराष्ट्र सरकारला हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे की महाराष्ट्र सरकार आणि अदानी उद्योग समूहामध्ये हा करार झालेला आहे. केंद्राचा रोल याच्यामध्ये फक्त पर्यावरणाची परवानगी जी महाराष्ट्र सरकारने मागितलेली आहे ती पर्यावरणाची परवानगी देणं एवढाच त्यामध्ये ही भूमिका आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला हे आपले प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जेन्युइनली विचारतो आणि जिथे जिथे हे प्रकल्प होत आहेत त्या प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी एकदा तपासून बघितल्या पाहिजे. पुढे आता हे दोन्ही गोष्टी आहेत, निर्णायक अधिकार राज्य शासनाचे आहेत, फक्त तांत्रिक प्रक्रिया ज्या आहेत या तांत्रिक प्रक्रिया या केंद्र शासनाकडे आहेत. आता राज्य शासनाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये प्रकल्पाचं वाटप कोणाला करायचं, सामंजस्य करार कुठे करायचे, त्यानंतर प्रकल्पाच्या जागेची निवड कुठे करायची, या 3ही महत्वाच्या गोष्टी पूर्णपणे राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की जलसंपदा विभागानं काळू नदीतून पाण्याचं उपलब्धता प्रमाणपत्र दिलंय. त्यानंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी, ग्रामसभा संमती आणि भूसंपादन या 3ही जबाबदाऱ्या राज्य सरकारच्या आहेत. आज आपण या प्रकल्पामध्ये बघतोय सर्रास पेसा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. यातल्या सर्वे आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वे जर बारकाईने बघितले, जर जी पेसा ग्रामपंचायतीची गावं आहेत ही पेसा ग्रामपंचायतीची गावं नाहीत असे सर्वे शासनानं सबमिट केलेले आहेत, जे पेसा कायद्याचं फार मोठं उल्लंघन हे राज्य शासनाकडून होतंय. त्यानंतर वन जमीन वळवण्याची शिफारस सुद्धा ही राज्य केंद्राला करते आणि त्यामुळे या प्रकल्पामध्ये फार मोठी जबाबदारी ही संपूर्ण राज्य शासनाची आहे. या केंद्राच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया ज्या काही आहेत, 7 हेक्टर वन जमीन वळवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे जातो, तो राज्याकडून जातो, राज्याचे मुख्य वन संरक्षक याच्यावर सर्टिफिकेशन देतात. पश्चिम घाट ESA अधिसूचना ही मसुद्याच्या स्वरूपात गेली 13 वर्षे राज्य सरकारने याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तज्ञ मूल्यांकन समितीने एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटची जी अधिसूचना आहे त्यानुसार हा प्रकल्प आहे की नाही हे फक्त सांगितलं जातं. या एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट
असेसमेंटची सूचना देणारी कंपनी जर आपण बघितली तर त्याच्यात तुम्हाला आणखी एक मोठा धक्का बसेल. पुढे यामध्ये नेमकी कुठली जमीन जाणार आहे? 166 हेक्टर हे जाणार आहे. त्यामध्ये खासगी 105 हेक्टर वनजमीन, 60 हेक्टर, याशिवाय 9 हेक्टर जमीन भाडे तत्वावर. वरचा जलाशय हा त्यामध्ये पूर्णपणे बिगर वन, म्हणजे थेट शेतकऱ्यांची जमीन. जो जुन्नर तालुक्याचा फार महत्वाचा प्रश्न येतोय, ही पूर्णपणे बिगर वनची जमीन जाते. आणि खालचा जलाशय जो आपण मुरबाड तालुक्यातला म्हणतोय, तिथेही पूर्णपणे वन जमीन जाते. आता यामध्ये फार महत्वाचा या जमिनीच्या संदर्भातला जो मुद्दा आहे की भीमाशंकर असेल, म्हणजे आंबेगाव तालुक्यातले 47 गावं, जुन्नर तालुक्यातली 37 गावं, शिवाय भीमाशंकर तालुक्यातली औपे असेल, येळवली असेल, भिवेगाव असेल, ही गावं, इथल्या सामूहिक वनहक्क हे वन्यजीवांच्या नावाखाली नाकारले जातात. आदिवासी बांधवांना तिथल्या ग्रामपंचायतींना सामूहिक वनहक्क हे नाकारले जातात. मात्र 60 हेक्टर वनजमीन वनविभाग बिनबोभाटपणे ही या प्रकल्पासाठी देतो. हा खरं तर महत्वाचा आणि कळीचा मुद्दा. पुढची स्लाइड. यामध्ये एकूण अभ्यास क्षेत्रात 79 गावं आहेत. किती लोकसंख्या अभ्यास क्षेत्रात त्यांनी धरलेली होती? ती 68,000 होती. थेट बाधित कुटुंब ही 505 असणार आहेत. आणि खरं तर एकूण बाधित लोकसंख्येपैकी अनुसूचित जमाती 93% आहेत. आणि 93% जर एकूण बाधित लोक असतील आणि मात्र पेसा कायद्यानुसार एकाही ज्याची सुनावणी झाली नसेल, तर या संपूर्ण प्रकल्पाच्या जी काही जनसुनावणी 21 तारखेला सांगितली जाते, या सगळ्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. पुढे हे जे आपण सातत्यानं बघतोय, पेसा कायद्याची ही उघड पायमल्ली झालेली आहे की हे संपूर्ण क्षेत्र आदिवासी बहुल आहे. आजनावळे ग्रामपंचायतीने 2023 मध्येच असा ठराव करून प्रशासनाकडे दिला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यापूर्वी कंपनीने किंवा कोणत्याही शासकीय विभागाने यातल्या एकाही पेसा ग्रामपंचायतीची पूर्वकल्पना दिलेली नाही. 14 ऑगस्ट 2026 म्हणजे आता परवा जी एक बैठक झाली, त्याच्या शासकीय बैठकीच्या इतिवृत्तातच या सगळ्या नोंदी आहेत. त्यानंतर ग्रामस्थांची मागणी की आधी ग्रामपंचायतींना माहिती द्या आणि ग्रामसभेचा सकारात्मक ठराव, मग प्रकल्प अहवाल तयार करा. आणि वन हक्क 2006 अंतर्गत सामूहिक वन हक्कांचा प्रश्न हा अजून अद्याप निकाली निघालेला नाही. या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्याशिवाय या प्रकल्पाकडे आपल्याला जाता येत नाही. ही पेसा हक्काची पायमल्ली होते आणि पेसा हक्काचं संवर्धन करणं ही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पुढची स्लाइड. हे 14 ऑगस्टला आंजनावळेला काय घडलं ते आपल्याला तुमच्यापैकी अनेक जण तिथे उपस्थित होते, माहिती आहे. पुढे ही फार कळीचा मुद्दा आहे. पुढची स्लाइड ती म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अहवाल काय सांगतो. पुढची स्लाइड. हा EIA अहवाल म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे या प्रकल्पाचा एकूण पर्यावरणावर नेमका काय परिणाम होणार आहे. आता यातल्या हे 4 महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. ठीक आहे. या 4 महत्वाच्या मुद्द्यांमधल्या 3 मुद्द्यांचं एकदा आपण नजर टाका. आदिवासी भागातले काही कार्यकर्ते इथे आहेत. गुरुजी, तुमच्या भागाविषयी असं सांगितलं गेलंय, अंकुश शेठ, इथे सस्तन प्राणीच नाहीयेत. मग जुन्नर तालुक्याला प्रश्न पडतो, बिबट्या आले कुठून, नीलगाय कुठे आहे? इथं एकही सस्तन प्राणी नाही असं अहवाल सांगतो पहिल्या याच्यामध्ये. प्रकरण 3.10 EIA मधलं 3 ऋतूंच्या सर्वेक्षणानंतरचा निष्कर्ष, या पहिल्या एका वाक्यात हा अहवाल किती तद्दन सोयीचा आहे ही गोष्ट आपल्या समोर येते. एकही सस्तन प्राणी या भागात नाही हे या अहवालात नमूद केले. दुसरा पलीकडे जा, त्यामध्ये ऑपरेशन फेज इम्पॅक्ट्स ऑन फ्लोरा अँड फाउना विल बी पॉझिटिव्ह, म्हणजे वनस्पती आणि प्राणी जीवनावरील परिणाम हे होणार आहेत का, तर हे होणार आहेत.
त्यानंतर being an off river PSP, the environmental impacts of the project are minimal. यामध्ये हा अहवाल असं सांगतो की याचे पर्यावरणावर होणारे परिणाम हे अगदी किरकोळ असतील, अगदी क्षुल्लक असतील. आणि आता या तीन याच्यानंतर चौथी गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा जो 10.12 हा त्यातलं प्रकरण आहे, त्यामध्ये असतं does not have substantial time for rescue in lower reservoir case. यामध्ये कुठलीही आपत्ती जर घडली तर खालच्या भागाला रेस्क्यू साठी पुरेसा वेळ मिळू शकत नाही. एकच अहवाल एकीकडे सांगतो की याच्यावर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होत नाही, आणि तोच अहवाल त्यामध्ये सांगतो की यामध्ये रेस्क्यूसाठी काहीही धरणासंदर्भात दुर्घटना घडली तर खालच्या बाजूला बचावासाठी वेळ पुरत नाही. आता पुढची स्लाइड बघा. हे संपूर्ण प्रेझेंटेशन किती तकलादू गोष्टींवर आहे. तर EIA हा जर तुम्ही कॉलम बघितला तर या कॉलम मध्ये तुम्ही सगळे जुन्नर तालुक्यातले आहात. जनसुनावणी झाली का याच्या आधी? नाही. हा अहवाल असं सांगतो की मे 2026च्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, जनसुनावणी नंतर यात सुधारणा करण्यात आल्या. म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी इतर किती गोष्टी खोट्या बोलल्या जातात ते बघा. जर जनसुनावणी झालीच नाही तर अहवालामध्ये जे म्हटलं गेलंय की मे 2026च्या अहवालात म्हटलंय जनसुनावणी नंतर सुधारणा करण्यात आल्या असं लिहिलं गेलेलं आहे. जर जनसुनावणी झाली नाही तर कुठल्या सुधारणा करण्यात आल्या? त्यामुळं जो अहवालच खोटा आहे अशा अहवालावर जर तुम्ही 21 तारखेला जनसुनावणी घेत असाल तर ही लोकशाहीची सरळ सरळ केलेली क्रूर थट्टा आहे असं आमचं थेट म्हणणं आहे. आता पुढची स्लाइड. आता हे वन्यजीव सर्वेक्षण आहे. मी मगाशी म्हणालो की सस्तन प्राण्यांचा आकडा इथे 0 दाखवलाय. पक्षी दाखवलीत, फुलपाखरं दाखवलीत, सरपटणारे प्राणी दाखवलेत, उभयचर दाखवलेत. आणि याची सोय अशी होते की जेव्हा सस्तन प्राणीच नाहीत तर मग वन्यजीव अधिवासाच्या नुकसानीचं मूल्यांकन होऊच शकत नाहीये. त्यामुळे सरळ सरळ हा प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीसाठी सोयीनी तयार करण्यात आलेला हा अहवाल आहे. पुढची स्लाइड. आता यामध्ये नाणेघाट संवर्धन राखीव क्षेत्राचं काय? तर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित 18 नवीन संवर्धन केंद्र मंजूर झाली. त्यात नाणेघाटाचा समावेश आहे. हे क्षेत्र भीमाशंकर आणि कळसुबाई हरिश्चंद्र गड या अभयारण्यांना जोडणारा महत्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे. मग राज्य सरकारला माहित नाहीये की अहवालात खोटीपणा आहे. जर राज्य सरकार एक अधिसूचना काढतं आणि अहवालात त्याच्या पूर्णपणे विसंगती आपल्याला हे आढळून येते की या कॉरिडॉर मधून म्हणजे प्रकल्पापासून कॉरिडॉरचं अंतर हे अवघं 10.8 किलोमीटर आहे. अवघं 10.8 किलोमीटर. आणि त्यामुळे नाणेघाट संवर्धन क्षेत्र हा एक फार महत्वाचा विषय या प्रकल्पाच्या अनुषंगाने धोक्यात येणारी गोष्ट आहे. पुढची स्लाइड. त्याच्या पुढे आता माळीण दुर्घटना आणि याचा नेमका काय संबंध होतो तर हे जर आपण बघितलं तर माळीण दुर्घटनेच्या संदर्भातला सर्वेक्षण विभागाचा अहवाल जो आहे त्यामध्ये जंगलतोड आणि डोंगर उतारांचं सपाटीकरण ही 2 प्रामुख्यानं कारणं ही देण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प भूकंप क्षेत्र 3 मध्ये मोडतो आणि तरी सुद्धा भूस्खलनाचा स्वतंत्र आणि सखोल अभ्यास या अहवालात कुठेही नाही. आणि त्यामुळे ज्याला आपण एक टाइम बॉम्ब म्हणतो तसा हा प्रकल्प आहे का याविषयी ही घटना खरोखर हा प्रश्न तयार होतो. याच्या पुढचा जो मी म्हणालो पूर्व भागात याचे काय इम्पॅक्ट होतात. पुढची स्लाइड.
आता यातलं जे पाण्याचं गणित सांगण्यात आलेलं हा जो वरचा जलाशय आहे त्याला सांगितलं 7.06 MCM पाणी लागेल, खालच्या जलाशयामध्ये 9.88 MCM पाणी लागेल. तुम्हाला सांगितलं जातं की काळू नदीतून पाणी वर उचललं जाईल आणि त्यानंतर खाली सोडलं जाईल. मग या प्रकल्पाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माणिकडोहच्या संदर्भामध्ये तिथल्या जलाशयाचं पाणी वापरावं अशी त्याच्यामध्ये सूचना होती. ती का होती याच्यावर स्पष्टीकरण नाही. दुसरी गोष्ट, मागच्या टर्मला आपण सांसद आदर्श ग्राममध्ये कोपरे मांडवेचं गाव दत्तक घेतलं होतं. यामध्ये MI टँक व्हावा यासाठी आपण वारंवार प्रयत्न केला. हा MI टँक करण्यासाठी आमचा अंकुश सातत्यानं प्रयत्न करत होते. हे आम्हाला होऊ द्यायचं नाही का तर सरकारनं सांगितलं कुकडीच्या वॉटर अकाउंटमध्ये पाणी शिल्लक नाही. हे कारण देण्यात आलंय. कुकडीच्या वॉटर अकाउंटमध्ये पाणी शिल्लक नाही, मात्र वरचा आडोशीचा जो जलाशय आहे हा कुकडीच्या नाल्यावर आहे. जर कुकडीच्या अकाउंटमध्ये पाणी शिल्लक नाही म्हणून वरच्या आदिवासी भागाला पिण्याचं पाणी मिळू शकत नाही, मात्र त्याच कुकडीच्या बेसिन मधल्या नाल्यावर वरचा जलाशय जर होत असेल तर मग नेमकं कुणाच्या सोयीसाठी प्रकल्प होतोय आणि याच्याकडे कोण डोळे झाक करतंय हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. जो महसूल विभाग इतक्या सगळ्या संदिग्धता असताना इतक्या तातडीनं जनसुनावणीची तारीख जाहीर करतो, तोच महसूल विभाग कोपरे मांडवेमध्ये प्री फॅब्रिकेटेड जर्मन मेटॅलिक टँकच्या 3 टाक्या मंजूर आहेत. त्यामध्ये फक्त जमीन द्यायला लोक तयार आहेत. फक्त जमीन हस्तांतरणाचा जो प्रस्ताव आहे हा राज्य सरकारकडे पेंडिंग आहे. त्याच्यावर सही मात्र होत नाही. मात्र महसूल विभाग इतक्या तत्परतेनं या सगळ्या गोष्टींविषयी संदिग्ध असताना इतक्या घाईनं जर पुढाकार घेत असेल तर यामध्ये अडचण तयार होते. आता अहवालातली अंतर्गत विसंगती हा थोडा टेक्निकल मुद्दा आहे, पण हा नीट समजून घेतला पाहिजे तुम्ही, कारण 21 तारखेची जनसुनावणी रद्द करण्याचा आपला पुरेपूर प्रयत्न आहे. पण जर रेटून ही जनसुनावणी कधीही करण्यात आली तर ही स्लाइड तुमच्यासाठी फार महत्वाची आहे की यातला जो IUCN जी यादी आहे, जी रेड लिस्ट आहे, ही 2025/2 ची वापरतो आणि ती जुलै 2024 मध्ये पाहिली असं अहवालात लिहिलेलं आहे. IUCN ची यादी जुलै 2024 मध्ये पाहिली असं लिहिलेलं आहे आणि जुलै 2024 मध्ये 2025/2 ची आवृत्ती अस्तित्वात नव्हती. जी यादीच अस्तित्वात नव्हती ती यादी पाहून अहवाल बनवला असेल तर हा पहिला मुद्दा. वननिधीचा आकडा 2 ठिकाणी 2 प्रकारे आहे. मगाशी मी सांगितलं की आधारभूत सर्वेक्षणाची तारीख ही जुन्या आधारभूत माहितीनुसार दिलेली आहे. पुढची फार महत्वाची गोष्ट आहे, मगाशी मी जी सांगितली प्रकल्प बाधित जी 79 गावं होत आहेत, या 79 गावांमध्ये जो स्टडी करण्यात आला असं अहवाल सांगतो, या 79 गावांमधल्या कुठल्या गावात आणि कुठल्या लोकांशी ना गावांची नावं या अहवालात आहेत ना माणसांची नावं या अहवालात आहेत. आणि मुळात संपूर्ण EIA अहवाल, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, हा मराठीत उपलब्धच नाही. मग ज्याच्यावर जनसुनावणी घ्यायची तेच जर आम्हाला वाचायलाच मिळालं नाही, आम्हाला माहितीच नाही, तर आम्ही आक्षेप कशावर घेणार, आम्ही आमच्या तक्रारी कुठं मांडणार, हा फार कळीचा मुद्दा यात तयार होतो. आणि हे एवढं सगळं असताना हा प्रकल्प आहे तो 7,000 कोटी रुपयांचा. विचार करा, 7,000 कोटी रुपयांचा प्रकल्प इतक्या तद्दन खोट्या माहितीवर आणि खोट्या आकडेवारीवर जर सादर होत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास कसा ठेवायचा हा महत्वाचा प्रश्न येतो. पुढचा मुद्दा, हा बाधित वनक्षेत्राचं पर्यावरणीय मूल्य हा पुन्हा एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आहे की या ज्या नोंदी समितीने केलेल्या आहेत ना, या सगळ्या नोंदी आहेत, तुम्ही बारकाईने जर बघितल्या तर यामध्ये पाण्याचा स्रोत बदलण्यासाठी राज्य शासनाची परवानगी आणि NGT आदेशानुसार फ्लोची माहिती मंजुरीच्या वेळी सादर करावी अशी अट समितीने घातली. याचं पुढे काय झालं कुणालाच माहित नाही. TOR दुरुस्तीची शिफारस केली आणि प्रक्रिया पुढे सरकली. समितीने स्वतःच नोंदवले की क्षमता वाढ किरकोळ आहे पण वनक्षेत्राचं नुकसान मोठं आहे. बाधित वनक्षेत्राची गुणवत्ता आणि पर्यावरणीय मूल्य कुठेही तपासलं गेलेलं नाही. आणि आता पुढचा फार महत्वाचा मुद्दा, पुढची स्लाइड घ्या.
आता ही जी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ज्यांनी तयार केले ही ती कंपनी आहे RS एन्व्हायरो लिंक लिमिटेड. याचे डिटेल्स एकदा फक्त नेटवर जाऊन शोधा. मग गंमत ही होतीये, एकच विकासक, एकच सल्लागार आणि एकच करार. याचं एक उदाहरण मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2022ला तारळी आणि माळशेज हे 2 प्रकल्प एकाच याच्यातले. दोन्ही प्रकल्पांचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट एकाच खासगी सल्लागार कंपनीने तयार केले, ज्या कंपनीचं इथे नाव आहे. तारळीमध्ये 100पेक्षा अधिक गावांचा विरोध आहे, 3000हून अधिक हरकतींची पत्र आहेत. तरी सुद्धा 12 मार्च 2024ला तारळीला सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणी पुढे ढकलली गेली नाही आणि पुढे प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी सुद्धा मिळाली. आज माझं तुम्हाला सगळ्यांना महत्वाची गोष्ट आहे की जे तारळीत मागे घडलं ते आता जुन्नरमध्ये बळजबरीनं घडवू पाहिलं जात आहे. त्रुटीपूर्ण अहवाल, हरकती आणि तारीख न बदलणारी सुनावणी अजून वेळ गेलेली नाही. आपण सगळ्यांनी मिळून या विरोधात आवाज उठवणं हे गरजेचं आहे. आता ज्या प्रकल्पाविषयी मी बोललो मागाशी तारळीचा, पुढची स्लाइड. हा जर प्रवाह तुम्ही जर संपूर्ण बघितला तर यामध्ये तारळीचा EIA आणि आंध्र प्रदेशातला अनंतपूर जिल्ह्यातला एक प्रकल्प, या दोन्हीचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सेम अहवाल देण्यात आला आणि प्रकल्प रेटून देण्यात आला. म्हणून मी मगाशी जबाबदारीने म्हणालो जुन्नरमध्ये अजून वेळ गेलेली नाहीये. तीच कंपनी आहे, तीच पद्धत आहे. आणि आता जुन्नरमध्ये जनसुनावणी होण्यापूर्वीच जनसुनावणी नंतर सुधारणा करण्यात आल्यात असा उल्लेख आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. पुढे लास्ट स्लाइड कडे चला. पुढे आता ही आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचा विकासाला विरोध नाही, पण पर्यावरणाचा बळी देऊन विकास आम्हाला नको. ऊर्जा साठवणूक देशाला आवश्यक आहे, पण मग ती पश्चिम घाटातल्या वन्यजीव कॉरिडॉरमध्येच का? आणि आता महत्वाचा कळीचा मुद्दा येतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3री मुंबई जाहीर केली. या 3ऱ्या मुंबईचं इकॉनॉमिक इंजिन हे डेटा सेंटर असेल असं जाहीर केलं. जी डेटा सेंटर आज अमेरिकेत आहेत यातल्या मॅक्सिमम डेटा सेंटरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये, शहरांमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे. कारण दर तासाला काही ट्रिलियन लिटर पाणी या एकेका डेटा सेंटरला लागतं. जी ही 3री मुंबई, ज्याचं सेंटर अंबरनाथला आहे, जिथे अमेझॉनचं सगळ्यात मोठं जगातलं डेटा सेंटर होणार आहे, हे सुरू असणारे सगळे प्रकल्प हे केवळ विद्युत निर्मिती आहेत की या संभाव्य डेटा सेंटरला आमच्या तोंडचं, आमच्या शेतकऱ्यांचं पाणी पळवून त्यांच्यासाठी केलेली पाण्याची सोय आहे. एकीकडे अमेरिका आणि भारत ट्रेड डील मधला एक कलम जर बघितलं तर फ्री डेटा ऍक्सेस, मी 3 बिंदू जोडतोय. अमेरिका आणि भारताच्या ट्रेड डीलमध्ये, US इंडिया ट्रेड डीलमध्ये फ्री डेटा ऍक्सेस. 3री मुंबई जाहीर होते, ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स येतात, ज्या डेटा सेंटर्सला प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. आणि 3रा महत्वाचा मुद्दा जो आपल्या प्रकल्पाशी संबंधित येतो, त्यामध्ये 2030 पर्यंत एनर्जी रिक्वायरमेंट हे फक्त 30,000 मेगावॅट असताना 80,000 मेगावॅटच्या एनर्जी स्टोरेज प्रकल्पाविषयी फक्त बोललं जातं. मात्र आमच्या हक्काचं पाणी पळवण्याचा हा डाव नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो. हा प्रश्न केवळ जुन्नर पुरता नाही, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुरता आहे आणि हा प्रश्न हा विचारला गेला पाहिजे. आणि त्यामुळं पुढची आमची मागणी आहे ती म्हणजे कायदा पाळला जावा. पेसा वनहक्क कायदा, भूसंपादन कायदा, स्थानिक पेसा ग्राम आदिवासी बांधवांच्या ग्रामसभेच्या संमतीशिवाय 1 इंच ही जमीन ही घेतली जाऊ नये. आणि पुढची स्लाइड. जर जनसुनावणी घ्यायची असेल तर त्याआधी संपूर्ण EIA अहवाल, नकाशे, पुनर्वसन आराखडा आणि जलवापराचा तपशील मराठीत प्रत्येक बाधित गावात उपलब्ध करून देण्यात यावा. पेसा कायद्यानुसार आदिवासी बांधवांना संरक्षण लाभले तर पेसा कायद्याचं उल्लंघन होता कामा नये. नाणेघाट संवर्धन, राखीव क्षेत्र आणि वन्यजीव कॉरिडॉर बाबत स्वतंत्र मूल्यांकन करण्यात यावं. पुढे आणि ही संपूर्ण माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ही मागवलेली आहे आणि या माहितीच्या अधिकारी
ही माहिती उपलब्ध झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीची जनसुनावणी घेऊ नये. ही जनसुनावणी स्थगित करण्यात यावी, हीही आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती ही केलेली आहे. पुढची स्लाइड. या 9 बाबींची आपण माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे जी मागवलेली आहे ही जनसुनावणीच्या टप्प्यावर असतानाच ही मागवलेली आहे आणि यापुढे अनेक प्रश्न हे आपण विचारलेले. हे 9च्या 9 मुद्दे तुम्हाला ही पत्र सुद्धा पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. पुढचे. आणि हे जे प्रश्न आहेत यातला हा 5वा प्रश्न फार महत्वाचा आहे पूर्व भागासाठी, की दाखवताना काळू नदीची परवानगी दाखवून प्रत्यक्षात कुकडी माणिकडोच्या पाण्यावर परिणाम होणार नाही याची हमी कोण देणार. या संपूर्ण भागामध्ये राज्य प्राणी ज्याला दर्जा मिळाला आहे तो शेकरू हा राज्य प्राणी आहे आणि असं असताना वन्यजीव अधिनियमाचं सरळ सरळ उल्लंघन होतंय का, हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प केवळ आदिवासी बांधवांच्या मुळावर येणार नाही. या प्रकल्पाची मला वाटतं तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती ही आता झाली असेल. यामध्ये किती अडचणी आहेत, यामध्ये किती माहिती लपवली गेलेली आहे आणि यामध्ये हा प्रकल्प कशा पद्धतीनं रेटून नेण्याचा प्रयत्न होतोय, या सगळ्या गोष्टी असताना माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला ही कळकळीची विनंती आहे. अशा पद्धतीच्या 59 प्रकल्पांचे तुम्ही MOU केलेले आहेत. मी फक्त एका प्रकल्पाचं उदाहरण दिलं. जर हा प्रकल्प झाला आणि अशा पद्धतीनं रेटला गेला कोणतीही स्पष्टता न देता, तर केवळ आदिवासी भाग नाही तर पूर्व भागातला जो आमचा संपूर्ण शेतीसाठी सुजलाम सुफलाम भाग आहे, आमच्या तोंडचं पाणी पळवण्याचा हा डाव नाही ना, ही आमच्या मनातली भीती आहे. आणि त्यामुळे ही सगळी स्पष्टता आल्याशिवाय, या स्पष्टतेशिवाय कोणतीही जनसुनावणी ही आपल्या तालुक्यात आपल्या परिसरात होऊ द्यायची नाही, हा आपल्याला निर्धार करावा लागेल. हेच आपल्याला हे सगळं या निमित्तानं सांगायचं होतं. आता तुमच्या समोर हे सगळं सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा ही संपूर्ण लिंक सांगितली होती. जिल्हाधिकारी महोदयांना तुमच्या समोर फोन करून ही जनसुनावणी स्थगित करण्याविषयी, कारण तुम्हाला ऍक्शन अपेक्षित आहे, माहिती सगळं देतील. डुडी सर, प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळ्याचं सादरीकरण केलं, लोकांना सगळी प्रकल्पाची माहिती दिली आहे. तर मी आपला फोन स्पीकरवर ठेवतो जेणेकरून ते सगळे ऐकतील. तर डुडी साहेब, आमची सगळ्यांची विनंती आहे की या जनसुनावणीच्या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर आहेत, अनेक शंका आहेत. तर एक तर या संदर्भातली एक बैठक आपण तातडीनं आयोजित करावी आणि सगळ्यांचं निराकरण होईपर्यंत ही जनसुनावणी स्थगित करण्यात यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. ठीक आहे, मला याच्याबद्दल आपलाही पत्र आला होता जी, आणि स्थानिक जे आमदार साहेब आहेत त्याचे पत्र आलं आहे जी, आणि त्याच्याबद्दल मी 19 ऑगस्टला एक बैठक ठेवतो. बरं. 19 ऑगस्टला. तर त्याच्यामध्ये आपण सर्व जे अधिकारी आहे याच्याशी निगडीत, बर, MPCB, इरिगेशन डिपार्टमेंट, सर्व डिपार्टमेंटचे लोकांना आम्ही बोलून घेतो. जी, त्या मीटिंगमध्ये आपल्याला आमची विनंती देतील की आपण पण उपस्थित राहा. स्थानिक जे आमदार आहे, आमदार साहेब, त्यांना बोलून घेऊ. आणि जे गाव प्रभावित होत आहेत, म्हणजे असे तर सर्व लोक येतील आणि मग मीटिंगचे काही आउटकम निघणार नाही. सर, तो जे गाव प्रभावित होत आहेत त्या गावाचे जे सरपंच आहेत, प्रभावित म्हणजे जे याचे बाधित होत आहेत, स्कोप मध्ये येते, तर त्याचे सरपंचला आपण मीटिंगमध्ये बोलून घेऊ 19 ऑगस्टला. बरं. आणि तेव्हापर्यंत लोकांना, कारण काही की जे मला एवढं समजलं, जी, त्याच्यामध्ये असं झालं की लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेले आहेत. होय, प्रोजेक्ट बद्दलची परिपूर्ण माहिती असल्यामुळे. होय. तर ते लोकांना परिपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. तर ते 19 ऑगस्टला आपण सर्व एकत्रित बसून त्याची माहिती लोकांसमोर आपण मांडूया. अगदी. आणि तुम्ही सर्व लोकांची जी मागणी आलेली आहे त्याचा मान ठेवून आम्ही जे 21 ऑगस्टची जी हिअरिंग आहे ते आम्ही पोस्टपोन करतो. धन्यवाद. त्यानंतर
आणि सर्व लोकांचे शंकांचं निराकरण झाल्यानंतरच या संदर्भातला पुढचं पाऊल टाकावं. येस येस मी करतो तसं आदेश काढतो. धन्यवाद जिल्हाधिकारी महोदय, धन्यवाद. सो 19 तारखेला या संदर्भात जिल्हाधिकारी महोदय, सगळे संबंधित खात्याचे लोक, आपले लोकप्रतिनिधी, बाधित गावांचे सरपंच याची एक बैठक आयोजित करतात आणि आत्ता जी 21 तारखेला जनसुनावणी होणार होती त्याचा थोड्याच वेळात ते आदेश काढतील की ही 21 तारखेला होणारी जनसुनावणी ही आत्ता स्थगित करण्यात आलेली आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी सातत्यानं हा जो आवाज उचलला, तुम्ही सगळ्यांनी या संदर्भामध्ये जी जनजागृती केली त्याचं हे यश आहे. फक्त हा त्याचा पुढचा टप्पा आहे की त्याची सखोल माहिती आज तुमच्यापैकी प्रत्येकाकडे आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की माध्यमं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि जेव्हा माध्यमं कुठल्याही लोकप्रतिनिधीला असतील, कुठल्याही शासन व्यवस्थेला असतील, कुठल्याही सरकारला असतील, जेव्हा योग्य पद्धतीनं आरसा दाखवण्याचं काम करतात तेव्हा जनहिताच्या दृष्टिकोनातून पाऊल हे नक्की पुढं पडतं. आपण सर्वजण आलात, आपण ही संपूर्ण माहिती समजून घेतली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. जय शिवराय. सर, प्रश्न आहे, माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले होते की खासदार साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये ही जनसुनावणी रद्द होणार नाही असं त्यांनी जेव्हा सांगितलं, विद्यमान आमदार सर्व सुनावणी म्हणाले माजी आमदारांना तो अधिकारच नाही, तशी ऑर्डर का निघाली? मी आपल्या समोर जिल्हाधिकाऱ्यांचा हा फोन ऐकवला, कारण मी जे पत्र तुम्हाला देईल ना ते पत्र जर तुम्ही बारकाईने बघितलं तर हे पत्र 5 ऑगस्टलाच गेलेलं पत्र आहे आणि हे पत्र जर तुम्ही बारकाईनं वाचलं तर हे पत्र डावलून जनसुनावणी होऊ शकेल हे अतुल बेनके यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते 5 वर्ष आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्यातलाही खाचाखोचा व्यवस्थित ठाऊक आहेत आणि त्यामुळे माझं आणि अतुल शेटचं या संदर्भात बोलणं झालं होतं. अतुल शेट्टी स्वतः ते पत्र वाचलं होतं आणि त्यामुळे अतुल शेट्टीने अत्यंत जबाबदारीनं हे विधान केलं होतं. कदाचित विद्यमान आमदारांना मी सुरुवातीला म्हणालो की त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित त्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल. ही लिंक मी जरूर त्यांनाही पाठवेन की जेणेकरून इतर गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा जे आपण म्हणतो की अभ्यासोनी प्रकटावे, काय नेमका प्रकल्प होतोय, काय नेमकं घडतंय. कारण आपला पूर्वेतिहास प्रत्येक लोकप्रतिनिधीचा वेगवेगळा असतो, पण जर व्यवस्थित अभ्यास केला तर कोणी विनाकारण आपल्याला आपण कंपनीच्या बाजूने काही करत नाही आहोत ना असे आपल्याविषयी शंका काही ठिकाणी उपस्थित झाल्याचं मी मीडियामधूनच काही गोष्टी वाचल्या. पण माझा त्यांच्यावर विश्वास आहे की ते नक्कीच जुन्नर तालुक्याच्या हिताचीच भूमिका ही बजावतील, कारण आमची भूमिका स्पष्ट आहे. येतील त्यांच्यासोबत, येणार नाहीत त्यांच्याशिवाय आणि आडवी येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन जे तालुक्याच्या हिताचं आहे तेच आम्ही करणार, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. जिल्हाधिकारी असं म्हटले की जनसुनावणी पोस्टपोन करणार आहे, ती नंतर होणारच. यामध्ये जनसुनावणी जेव्हा होईल त्याच्या आधी आपण ज्या मागण्या केल्या त्या 9 मागण्या जर आपण बारकाईनं बघितल्या तर मी तुम्हाला एक उदाहरण सुद्धा दिलं की तारळ्याचा जो प्रकल्प आहे यामध्ये जनसुनावणी रेटून नेली गेली. इथे आपल्याला जनसुनावणीच्या वेळेचे आक्षेप आणि हरकती जर हा संपूर्ण स्टडी तुम्ही बारकाईनं तपासला, तारळ्यामध्ये 3000 हरकती आल्या होत्या, आक्षेप आले होते. तिथे शेवटी फक्त सांगितलं की जर शेतकऱ्यांना पाणी कमी पडलं तर आम्ही या प्रकल्पातून पाणी देऊ आणि बोडवण केली गेली. मला वाटतं जुन्नर तालुका हा जास्त राजकीय दृष्ट्या जागरूक आहे आणि त्यामुळे या हरकतींची संख्या या जनसुनावणी जेव्हा कधी होईल त्यावेळी महत्वाचा मुद्दा आपण हाच मांडतोय की आमचा प्रकल्पाला विरोध नाही परंतु रेटून नेण्याला विरोध आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा आपण मागतोय तो 2 प्रकल्पांचा एकत्र मागतोय. केवळ माळशेज घाट बोरांडे या एका प्रकल्पाचा देऊन चालणार नाही. पुढचा जो THDCचा जो प्रकल्प होतोय याचा कंबाईंड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तुम्हाला द्यावा लागेल. आणि जी फार महत्वाची भूमिका जी आपण मांडली, भूकंप प्रवण 3 क्षेत्रामध्ये हा संपूर्ण भाग येतो. यावेळी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही जर आपल्याला समाधानकारक नसेल तर आपण नक्कीच इतर कुठल्या तरी तांत्रिक सल्लागाराची मागणी यामध्ये नक्की करू शकतो.
सर प्रकल्पाला विरोध नाही आपण असं म्हणतो, पण जर तो लादला गेलाच आणि जर ही भूमिका त्यांनी जर रेटून देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पुढे बघाल याविषयी काय होतं. कसं होतंय, माझा सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास आहे या बाबतीमध्ये, कारण जो अवेअरनेस आहे, जे प्रश्न आपण उपस्थित केले, हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात हे प्रशासनाच्या लगेच आले. मी 5 ऑगस्टचं पत्र पाहिजे तर तुम्हाला पुन्हा एकदा पाठवतो तुम्हाला प्रत्येकाला, तुम्ही बारकाईनं बघा. किंवा आपले जे सगळे आदिवासी बांधव या संदर्भामध्ये मी जसं म्हणालो की MPCBच्या ऑफिसच्या बाहेर धरणं आंदोलन देत आहेत, त्यांनी सुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा या सगळ्या सखोल माहिती जी आपण विचारण्यात आलेली आहे याचं कौतुक केलं आणि यानंतरचं चित्र हे बदललेलं असेल असं मला विश्वास आहे.